सर्वप्रथम आयोजकांचे मनापासून आभार की त्यांनी मोहाकडून मोहरानापर्यंतचा आमचा हा प्रवास इथे मांडण्याची संधी आम्हाला दिली. श्रीकांत बेणी सरांचेही अगदी मनापासून आभार. आमचे मित्र आणि मार्गदर्शक किशोरदादा यांचे आभार मी मानणार नाही, त्यांना राग येईल, कारण आम्ही त्यांच्या परिवारातल्या झालो आहोत आता असं समजतो ह्या प्रवासानंतर. त्याबद्दल सांगूच आम्ही. तर सुरू करू. 5 भावंडांमधले आम्ही दोघं जुळे, सगळ्यात शेवटचे, सगळ्यात लहान. आणि आमचे वडील मुंबई महानगरपालिकेत शिक्षक म्हणून काम करत होते आणि त्यामुळे आमचा जन्म आणि शिक्षण मुंबईत झाला दोघांचाही. भांडूपमध्ये सुरुवातीला आमचं बालपण गेलं आणि त्यानंतर मुलुंडमध्ये आम्ही स्थायिक झालो जवळजवळ 2000 सालापासून. आणि तुम्ही बघता या चित्रात की अतिशय पॉलिश्ड लॅविश लाईफस्टाईल असलेली अशी ही मुंबईतली सोसायटी. अगदी स्विमिंग पूलपासून सगळ्या सोयीसुविधा तिथे होत्या. आणि आमचा जो प्रवास होता, जो आधी भांडूपसारख्या कामगार वस्तीतून मग मुलुंडसारख्या ठिकाणी आणि तिथून पुढे मग कुठे, तर तिथून पुढे मुंबईची तर मायानगरी आम्हाला खुणावत होतीच, पण अक्षरशः जगभरातली ह्या सगळ्या ज्या मायावी गोष्टी आहेत, मोह आहे, हे सगळे आम्हाला खुणावत होते आणि आमचं वाढ होत होती. पण अचानक थोडासा टर्न घेतला आमच्या प्रवासाने आणि आम्ही 2025 सालात मोहरानला येऊन ठेपलेलो आहोत. इथपर्यंत आमचा प्रवास झाला आहे. तो नक्की कसा झाला, तर आता आपण जो प्रवास करतो, आपल्या सगळ्यांच्या हातात मोबाईल असतो. कुठेही प्रवास करायला निघालो की आपण मोबाईलवर पहिल्यांदा गुगल मॅप काढतो आणि गुगल मॅपमध्ये डेस्टिनेशन टाकतो. ते टाकल्याबरोबर आपल्याला गुगल मॅप बरेचसे ऑप्शन देतो की ह्या रस्त्याने जाऊ शकता, त्या रस्त्याने जाऊ शकता, कुठे ट्रॅफिक जाम आहे, कुठे रस्ता बंद आहे, हे सगळं गुगल मॅप आपल्याला दाखवतं. आणि हे गुगल मॅप एवढंच नाही करत, तर एकदा प्रवासाला सुरुवात केल्यानंतरही जर चुकून कुठे काही अपघात झाला किंवा काही प्रॉब्लेम आला तर तरीही तो दुसरा असा दाखवतो. किंवा आपण स्वतः दुसऱ्या रस्त्याला चुकून टर्न घेतला तरी तो आपल्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी वेगवेगळं मार्गदर्शन करतो, गाईड करतो. तर हे जे सॉफ्टवेअर आहे हे सगळं आपल्या सगळ्यांच्या हातात असतं. पण असं कोणतं सॉफ्टवेअर, असं कोणतं गायडिंग प्रिन्सिपल आमच्याकडे होतं जे आम्हाला 2000 सालातल्या मुंबईतल्या मोहापासून 2025पर्यंत मोहरानापर्यंत घेऊन आलं, ते बघूया. पण त्याची एक छोटीशी झलक आम्ही कॉलेजमध्ये असतानाच आम्हाला मिळाली होती. कॉलेजमध्ये असताना कशाने काय माहीत नाही, पण एक स्वप्न वाटावं अशी कविता सुचली होती तेव्हा. तुम्हाला ऐकवतो. स्वप्नातलं घर कधी कधी असंच फार येतं मनात, कधी कधी असंच फार येतं मनात, आपलंही एक घर असावं चित्रातल्या वनात. छोट्याशा घराला छोटंसं अंगण, छोट्याशा अंगणाला फक्त झाडांचंच रिंगण. 10 खोल्या नसाव्यात तिथं 10 दिशांना तोंड करून, एकच घर वसावं फक्त सर्वांनाच सामावून. तिथे नसावं खेकसणं कुणाच्याही अंगावर, तिथे नसावं खेकसणं कुणाच्याही अंगावर, शाबासकीची थाप फक्त पडावी तिथं पाठीवर. पक्ष्यांचा किलबिलाट ऐकू यावा दिवसभर, फक्त चांदण्यांचा नाईट लॅम्प जळत राहावा रात्रभर. काव्यशास्त्र विनोदाचा नितळ झरा वहावा, काव्यशास्त्र विनोदाचा नितळ झरा वहावा, अन्नपूर्णेनं जोडीला सरस्वतीचा हात घ्यावा. अन्नातलं मीठ घामातनं गाळावं, अन्नातलं मीठ घामातनं गाळावं, जिभेचं माधुर्य साखरेलाही मिळावं. कधी का होईना असं एकदा यावं, कधी का होईना असं एकदा व्हावं, स्वप्नातलं घर सत्यात अवतरावं. आता हे स्वप्न तेव्हाही स्वप्नातही कधी साध्य होईल असं वाटलं नव्हतं, जे घडलं काही गोष्टींमुळे. तर आमच्या दोघांचा जन्म आणि शिक्षण इंजिनिअरिंगपर्यंत सगळं मुंबईत झालं आणि त्यानंतर टिपिकल नोकरी. मी आधी सर्व्हिस, मग जॉब, प्रोडक्शन असे वेगवेगळे जॉब मुंबईमध्ये करत होतो. आणि त्याच वेळेला सचिन PLC प्रोग्रॅमिंगमध्ये होता, कारण आम्ही दोघं इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियर आहोत. पहिलीपासून इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगपर्यंत दोघंही एकाच वर्गात शिकलो.
त्यानंतर आमच्या दोघांची फाटाफूट जॉबने केली. मी नोकरी करत वेगवेगळ्या ठिकाणी लागलो आणि सचिन वेगवेगळ्या ठिकाणी, आधी मुंबई, मग नंतर बँगलोर, त्याच्यानंतर नॉर्वेला तो कामाला गेला. त्याच्यानंतर 2004 साली आम्ही इंजिनिअरिंग झालो आणि 2009पर्यंत हे सगळं आमचं जॉब प्रकरण चालू होतं. खूप फ्रस्ट्रेशन होतं जॉबमध्ये, कारण काहीतरी वेगळं करायचं, काहीतरी आपलं स्वतःचा व्यवसाय करायचा असं डोक्यात कुठेतरी होतं, पण काय करायचं हे कळत नव्हतं, मार्ग काही कळत नव्हता. सुदैवाने त्याच वेळेला एक भांडूप कॉम्प्लेक्स म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राचं आम्हाला ऑटोमेशनचं काम मिळालं. 87 लाखाचं ते काम होतं, तेव्हाही मोठी रक्कम होती, पण ते काम आम्ही घेतलं. नॉर्वेला सचिन होता, पण तो लग्नासाठी म्हणून मुंबईत आला आणि सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने त्याच वेळी नॉर्वेला रेसेशन सुरू झालं आणि त्याचा नॉर्वेचा जॉब थांबला. त्याचवेळी हे काम आम्हाला मिळालं होतं, त्यामुळे आम्ही त्याच्यावर कॉन्सन्ट्रेट करायचं ठरवलं आणि 6 महिन्याच्या मुदतीत, म्हणजे जेवढा वेळ होता, ते काम पूर्ण केलं सक्सेसफुली. आणि तेव्हाच ठरवलं की आता आपण मागे वळून पाहायचं नाही, स्वतःचा व्यवसाय करायचा. मी जॉब आधी सोडला होता प्रोजेक्ट करतानाच आणि सचिनही मग जॉईन झाला आणि अशा प्रकारे आमचा ऑटोमेशनच्या व्यवसायाला सुरुवात झाली. त्याच्यानंतर आम्ही व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम, सॉफ्टवेअर ह्या सगळ्या बिझनेसमध्ये हळूहळू उतरत गेलो आणि मुंबई महानगरपालिकेत जे मिळेल ते काम आम्ही करायला सुरुवात केली. कोणत्याच कामाला आम्ही नाही म्हणत नव्हतो. 2012पर्यंत बऱ्यापैकी काम वाढलं आणि आम्ही स्वतःचं ऑफिस घेतलं. पुन्हा आम्ही दोघं एका केबिनमध्ये बसायला लागलो. व्हेकल ट्रॅकिंग सिस्टमचा जॉब अतिशय चांगला चालू होता. टीम आमची बऱ्यापैकी वाढत होती आणि त्याच वेळेला श्रद्धा ही जी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तीही डिलिव्हरीनंतर म्हणजे सही झाल्यानंतर काही महिन्यानंतर आम्हाला जॉईन झाली. त्यामुळे आमची सॉफ्टवेअरची टीम अगदी बळकट झाली. जे सॉफ्टवेअर आधी आम्ही दुसऱ्यांकडून करून घ्यायचो त्याचं बॅकएंड इंटिग्रेशन सगळं श्रद्धाने केलं आणि आमचं व्हेकल ट्रॅकिंगचा बिझनेससुद्धा अतिशय जोमाने सुरू झाला. सॉफ्टवेअरचा बिझनेस अतिशय सुरू झाला आणि एक आर्थिक स्थैर्य मिळालं. त्यामुळे स्टॅबिलिटी आली बऱ्यापैकी. थोडे पैसे हातात उरले, ते आम्ही आमच्याच व्यवसायात गुंतवले आणि काही गावाला थोडी जमीनही आम्ही घेतली. हां, सई समीरने सांगितल्याप्रमाणे मार्च 2011मध्ये सईचा जन्म झाला आणि एका नवीन जबाबदारीची आम्हाला जाणीव झाली, ती म्हणजे पालकत्व आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या इतर जबाबदाऱ्या. सईच्या डॉक्टरांनी आम्हाला एक छानसं पुस्तक सुचवलं होतं, वंशवेल नावाचं. ते वाचून आम्हाला आपल्या आहाराबद्दल काही गोष्टी नव्याने कळल्या आणि तेव्हापासून आम्ही आमच्या आहारामध्ये बरेचसे बदल करू लागलो. आणि त्याच सुमारास इतर काही विषयांचाही अभ्यास आम्ही करत होतो, जसं मुलांचा भाषा विकास, मुलांचं मानसशास्त्र वगैरे गोष्टी आम्हाला नव्याने कळत होत्या. नव्या जमान्याचे, नव्या दमाचे पालक आम्ही होतो आणि टेक्नोसॅव्ही पालक होतो. कॉम्प्युटर्ससोबत आम्ही नेहमीच असायचो. हा सईचा फोटो आहे लहानपणीचा. तिच्या वजन आणि उंचीच्या आम्ही नियमित नोंदी ठेवत असू आणि साधारण 3 वर्षाची ती असताना 1-2 महिन्याच्या पिरियडमध्ये तिची वाढ खुंटली आहे असं आमच्या लक्षात आलं. वजन आणि उंची वाढत नव्हती. म्हणून आम्ही डॉक्टर मालती कारवारकरांना भेटलो, ज्यांची पुस्तकं वाचून आम्ही आहारात बदल केले होते. आणि एवढं असूनही असं का होतं आहे हे समजून घ्यायला आम्ही त्यांची भेट घेतली. आणि त्यावेळेला असं लक्षात आलं की आपल्या आहारामध्ये जे न्यूट्रियंट्स हवेत ते पुरेशा प्रमाणात आम्हाला मिळत नव्हते, ते सईला मिळत नव्हते. आणि त्यावेळेला पहिल्यांदा आम्हाला आहाराबद्दल जरा काही गोष्टी नव्याने कळल्या. तिला जेव्हा सप्लिमेंट्स डॉक्टरांनी सुचवल्याप्रमाणे आम्ही दिल्या, त्यानंतर तिची वाढ पूर्ववत झाली आणि साधारण त्याच सुमारास मला ॲसिडिटी, समीरला थोडासा थायरॉईडचा त्रास, घरातल्या काही जणांना हाय BP, शुगर वगैरे छोटे मोठे आजार असे सुरू झाले होते. आणि तेव्हापासून आम्हाला आहाराबद्दल जरा वेगळी जाणीव व्हायला लागली होती आणि आपला आहार अतिशय सकस असावा असं आम्हाला जाणवायला लागलं. आणि आपलं अन्न आपल्याला ऑर्गॅनिक हवं, नैसर्गिक हवं असं आम्हाला वाटायला लागलं. आमचं गाव सुदैवाने मुंबईपासून फक्त 90 किलोमीटर अंतरावरच होतं आणि बाबा तिथे राहत होते.
मुंबईत शिक्षक असलेल्या बाबांनी 1980मध्ये गावाकडे काही जमीन घेतली होती. एरवी दुष्काळी भाग असलेल्या गावामध्ये जेव्हा पाण्याला लागून ओढ्याकाठची जमीन मिळाली तेव्हा त्यांनी प्रसंगी पोटाला चिमटा काढून जमीन विकत घेतली. त्यांना शेतीची आवड होतीच आणि मुंबईत शिक्षक म्हणून असतानाही ते 8-15 दिवसांनी तिथे जात असत. तिथे काही त्यांनी झाडं लावली त्या काळी आणि त्यांना काट्याकुट्या करणं, पाणी देणं, त्यांचा सांभाळ करणं वगैरे गोष्टी ते करत होते. 98मध्ये ते मुंबई महानगरपालिकेतून रिटायर झाले आणि गावाकडे परतले. गावात राहून ते शेताकडे बघत होते आणि 2000 साली त्यांनी आणखी काही आंब्याची, चिकूची, पेरूची, नारळाची अशी अजून आणखी काही झाडं लावली आणि ते प्रेमाने त्यांचा सांभाळ करत होते 2018पर्यंत. आणि त्या काळी आम्ही इकडे मुंबईमध्ये रमलो होतो आणि आमचा त्यांना नेहमी आग्रह असायचा की इथे काय आहे तुम्हाला एवढं आवडतंय, मुंबईकडे निदान 4 दिवसही तुम्ही राहायला तयार नाही आहात, जरा इथे राहा, निवांत आराम करा, मजा करा. आणि त्यावेळेला त्यांचं एक उत्तर त्यांनी दिलेलं मला अगदी स्पष्ट आठवतं आहे. त्यावेळेला ते म्हणाले मला, एक छोटीशी कविताच आहे त्यांनी ऐकवली मला त्यावेळेला. शांत विले मी तप्त जीवाला येथे कितीदा तरी, शांत विले मी तप्त जीवाला येथे कितीदा तरी, कितीदा यावेळी तरी येथली अवीट ही माधुरी. मी तर माझ्याकडे काही बोलायला शब्दच नव्हते त्यावेळेला, पण तरीही बाबा अतिशय आनंदात राहत होते, त्यांचं छान करत होते. पण तरीही आम्हा मुंबईत राहणाऱ्या कुटुंबाला आंबे, बाबांच्या पुरतं दूध दुभतं आणि थोडेफार चिकू वगैरे सोडलं आणि घरचा भात सोडला तर इतर काहीही आम्हाला मिळत नव्हतं. पण नव्यानं जाणीव झालेल्या आम्हाला आपल्या ताटात जे काही येतं आहे, मग ते फळं असोत, भाज्या असोत, रानभाज्या असोत, धान्य असोत, कडधान्य असोत, हे सगळं आपल्या शेतातून हवं होतं आणि त्याच्या शोधात आम्ही निघालो होतो पुढे. पण आम्ही पहिल्या पिढीचे बिझनेसमॅन, आपल्या सगळ्यांना माहिती आहे नवी व्यवसाय असतो त्यावेळेला सगळ्या गोष्टी आपल्याला स्वतःलाच करायच्या असतात. म्हणजे परचेस असो, सेल्स असो किंवा लायझनिंग करायची असो, टेंडर भरायचे असो, काहीही असो, अगदी बँकेत जायचं असलं तरी आपलं स्वतःलाच मलाच सगळं करावं लागतं. म्हणजे अशा प्रकारचा वन मॅन शो, म्हणजे आम्ही दोघं होतो तरी पण सगळी कामं स्वतःच करायला लागायची. अशा टाईपचा बिझनेस आमचा चालू होता आणि वेळच नव्हता ह्या सगळ्या गोष्टी करायला. आणि स्टाफ नवीन होता, ऑफिस नवीन होतं, असं एक कुठेतरी माइंडसेट असतो आपला की 10 ते 6 या ठरलेल्या वेळात आपण ऑफिसमध्ये बसलंच पाहिजे. आपण नाही बसलो तर आपले स्टाफ कसं काम करणार, हे सगळ्या गुंत्यामध्ये होतो. आणि मग बाहेर पडायला वेळ नव्हता त्याच्यामध्ये. आणि त्यामध्ये हे पुस्तक आम्हाला सापडलं अचानक. त्याचं नाव नेवर वर्क अगेन. या पुस्तकाने आमचा एक मोठा सॉफ्टवेअर अपडेट केला, ज्यांच्या डिरेक्शन दिली आम्हाला ज्या सॉफ्टवेअरने. सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यामध्ये म्हटलं होतं की कोणताही बिझनेस हा तुमच्याशिवाय चालला पाहिजे, तुम्ही नसताना कसा चालेल चांगल्या पद्धतीने. ह्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रोसेसेस, वेगवेगळ्या सिस्टीम्स डिझाईन करता यायला पाहिजेत आणि तेव्हाच तो बिझनेस तुम्हाला पैशांसोबत फ्रीडम देईल, वेळ देईल, ज्याचा तुम्ही वापर करू शकता. कारण बिझनेस हा तुमच्या आयुष्याचा एक फक्त भाग आहे, सगळं व्यापून नाही राहिला पाहिजे तो बिझनेस. तो एक असं बल्ब पेटला आमच्या डोक्यामध्ये आणि मग कळलं की अरे आपण उगाच अडकून बसलो आहे याच्यामध्ये. मग आम्ही बाहेर पडलो आणि त्यानंतर जेव्हा फक्त काम असेल तेव्हाच आणि तेवढ्यापुरतंच आम्ही ऑफिसमध्ये यायचो किंवा जिथे कुठे असेल तिकडून काम करायचो. कारण काम काय ते गरजेचं असायचं आणि जेवढं जमेल तेवढ्या गोष्टी डेलिगेट केल्या आमच्या स्टाफना आणि आम्ही मोकळे झालो. त्याचा बराच मोकळा वेळ मिळायला लागला आणि त्यामुळे वेगवेगळं वाचन, आमच्या स्वतःची डेव्हलपमेंट ह्याकडे आम्हाला लक्ष देता आलं. त्याचा सगळ्यात मोठा फायदा असा झाला की आम्ही जागा घेतली होती पण त्याचं काय करायचं हे आम्हाला माहीत नव्हतं. बाबा शेती करतायत पण त्या पद्धतीने आम्हाला करायचं नव्हतं. काहीतरी प्लॅन्ड करायचं होतं, काहीतरी आपल्या ताटात येतं ते सगळं येईल असं काहीतरी करायचं होतं. कसं ते कळत नव्हतं. पण त्याच सुमाराला आमच्या वाचनात एक बेटर इंडियामधला एक लेख आला. सुनील साळवी सर यांच्यावरचा तो लेख होता आणि त्यांनी वयाच्या 50शी झाल्याबरोबर त्यांनी ठरवलं की या बिझनेसमधून, त्यांच्या बिझनेसमधून बाहेर यायचं आणि काहीतरी निसर्गाशी जवळीक साधणारं शेती करायची असं त्यांनी ठरवलं. असं तो लेख होता.
तो वाचून आम्ही खूप प्रेरित झालो आणि सरांना मेल केला की आम्हाला तुमचं शेत बघायचं आहे, आम्हाला पण शेती करायची आहे. तर ते म्हणाले आमच्या शेतावर तर नक्की या, पण त्याआधी एक गोवर्धन इको विलेज इथे एक नारायण रेड्डी सर येत आहेत, ते मोठे शेतकरी आहेत आणि त्यांच्या लेक्चरला तुम्ही या, तिथून तुम्हाला बरंच काही काही मिळेल. आम्ही दोघांनी लगेच रजिस्ट्रेशन केलं. पुढच्या आठवड्यात तो वर्कशॉप होता आणि आम्ही दोघं पोचलो. बरंच काही चाललं 3 दिवसांमध्ये. नैसर्गिक फार्मिंग, नॅचरल फार्मिंग, पेस्टिसाईड फ्री, हिरवळीची खतं, फलाना ढिमकाणा सगळं काय काय चालू होतं. त्यातलं बरंचसं डोक्यावरून गेलं, काही कळलं नाही काय करायचं. पण एवढं कळलं की आत्ता आपल्या शेतामध्ये इथून पुढे कुठलंही रसायन वापरायचं नाही. आणि येता येताच आम्ही एक ठरवलं की दर मंगळवारी शेतावर जायचं, नुसतं वाचायचं, नुसतं करत नाही राहायचं, काहीतरी प्रत्यक्ष शेतावर जायचं. आणि त्याच वर्कशॉपमध्ये आम्हाला वन स्ट्रॉ रिव्होल्यूशन या पुस्तकाबद्दल कळलं. हे पहिलं पुस्तक जे शेतीबद्दल आम्ही घेतलं आमच्या हातामध्ये आणि सुदैवाने ते नैसर्गिक शेतीचं बायबल समजलं जातं. मासानोबू फुकुओका यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे. अतिशय सोपी कॉन्सेप्ट त्यांनी सांगितली आहे की निसर्गाच्या जवळ जाणारी शेती केली तर डू नथिंग या प्रिन्सिपलने तुम्ही शेती करू शकता. आणि एक गोष्ट त्यामध्ये सांगितली होती खूप छानशी की जापानी शेतकरी पूर्वी ज्या पद्धतीची शेती करायचे तेव्हा शेती करूनही त्यांच्याकडे भरपूर वेळ मिळायचा आणि त्याचा ते क्रिएटिव्ह वापर करायचे, पेंटिंग करण्यासाठी, चित्र रंगवण्यासाठी किंवा हायकू करण्यासाठी. म्हणजे असा वापर करायचा, म्हणजे चांगलं आयुष्य जगायचे. मग आम्हाला तसं काहीतरी करायचं होतं. मग हळूहळू शिकायला लागलो आम्ही, वेगवेगळ्या वर्कशॉपला जायला लागलो, वेगवेगळ्या शेतांना भेट द्यायला लागलो. हे पीटर फर्नांडिस गोव्याचे आहेत, त्यांच्या शेतावर गेलो. राजेंद्र भट बदलापूर, त्यांच्या शेतावर गेलो. आणि पर्माकल्चर याच्यावर काही वर्कशॉप केले, नरसण्णा रेड्डी, ज्योती देशपांडे या सगळ्यांबरोबर. आणि वेगवेगळ्या शेतीतल्या महान लोकांची आम्हाला ओळख झाली त्यांच्या पुस्तकातून आणि त्यांच्या शेतातून. त्यातले एक होते दाभोळकर सर आणि दुसरे होते भास्कर सावेजी. ह्या दोघांचं खूप प्रभाव आमच्यावर पडला की शेती कॅल्क्युलेटेड करू शकता आणि चांगल्या पद्धतीने, नैसर्गिक पद्धतीने करू शकता. आणि खूप काही आमच्या आतून बदलत गेलं हळूहळू आणि शेतीत काहीतरी करायचं हा जोश आमच्यामध्ये खूप वाढत गेला. दर मंगळवारी शेतावर जायचं ठरवलंच होतं आम्ही, कारण दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवार आम्ही जिमला जायचो आणि शनिवार रविवार हा आमचा 3-3 तास व्हॉलीबॉल खेळायचे दिवस असायचे. त्यामुळे फक्त 2 दिवस उरले होते, मंगळवार आणि गुरुवार. त्यातला मंगळवार ठरवला कारण जर मंगळवार चुकला तर गुरुवारी जाता यावं म्हणून. आणि शेतावर जायला लागलो. बाबा होतेच, पण तिथे खूप बेसिक सुविधा होत्या. मुळात रस्ता नव्हता, कारण पावसाळ्यात आमचं शेत हे पूर्ण बेटासारखं होतं, तिथे आतमध्ये जाऊ शकायचं नाही पूर्वी. मग रस्ता करून घेतला. घर छोटंसंच होतं पण त्याची थोडी डागडुजी करून घेतली. बोरवेल पाण्यासाठी केली. आणि आमच्या शेताच्या बाजूने एक ओढा वाहतो आणि तो पावसाळ्यात एवढा भरतो की आमच्या अर्ध्या शेतातलं सगळं जे काय असेल ते ते पूर्वी घेऊन जायचं. त्यामुळे एक मोठासा बांध आम्ही तिथे घातला. म्हणजे अशा बेसिक सुविधा ज्या शेती करण्यासाठी आम्हाला करायच्या होत्या त्या आम्ही शेतामध्ये केल्या आणि सुरू झालं पुढे. साधारण त्याच वेळेला असे वेगवेगळे वर्कशॉप करत असताना नैसर्गिक फार्मिंगवरचं, नॅचरल फार्मिंगवरचं एक वर्कशॉप आमच्या लक्षात आलं. ते ऐकांतिका ह्या फार्मवर होतं जे कर्नाटकामध्ये, आणि ते घेणार होते लॅरी कॉन. हे मध्ये बसलेले दिसत आहेत तुम्हाला लॅरी कॉन, हे तेच आहेत जे 2 वर्ष फुकुओकांसोबत राहिले होते आणि त्यांचं नॅचरल फार्मिंगवरचं पुस्तक त्यांनी पहिल्यांदा इंग्रजीमध्ये भाषांतरित केलं होतं. आणि त्यावेळेला जगाला फुकुओकांबद्दल माहिती झालं, ज्याला नैसर्गिक शेतीचे पितामह मानलं जातं ज्यांना, ते लॅरी कॉन प्रत्यक्ष होते. त्या वर्कशॉपला नैसर्गिक शेतीबरोबरच तिथे जे होस्ट होते राघव आणि कृती यांच्याकडून आम्हाला अजून एक नवीन गोष्ट कळली, ती म्हणजे अनस्कूलिंग. आणि तिथे दुसरं एक कपल आलं होतं, उमा आणि वैजनाथ, त्यांच्याकडून आम्हाला होमस्कूलिंगबद्दल माहिती कळली. हे काहीतरी नव्याने आम्ही ऐकत होतो. त्यावेळेला आमची मुलगी सई पहिलीला मराठी माध्यमाच्या शाळेत जात होती, तीही जरा जगावेगळीच वाट होती. पण तरीही एकूणच ह्या शिक्षण पद्धतीबद्दल आम्ही खुश नव्हतो. काहीतरी चुकतंय, कुठेतरी गडबड आहे हे आमच्या लक्षात येत होतं, पण नक्की काय हे आम्हाला कळत नव्हतं. आणि तिथे जेव्हा अनस्कूलिंगबद्दल कळलं, जिथं मुलं शाळेत न जाता स्वतःला आवडेल ते हवं तसं करत शिकतात,
यांनी आमची उत्सुकता ताणली गेली. तिथून काही रेफरन्सेस आम्हाला मिळाले मुंबईतले. त्यानंतर त्या होमस्कूलिंग करणाऱ्या अनस्कूलिंग करणाऱ्या पालकांना आम्ही मुंबईमध्ये भेटलो आणि तिथून आम्हाला फॅमिलीज लर्निंग टुगेदर नावाचं एक वर्कशॉप जे उदयपूरच्या स्वराज युनिव्हर्सिटीमध्ये मनीष जैन आणि विधी जैन हे एक कपल घेत होतं, त्याबद्दल माहिती कळली. लगेचच श्रद्धा, मी आणि सई आम्ही तिघेही जण त्या 5 दिवसांच्या वर्कशॉपला गेलो आणि तिथे इतरही अनेक पालक आले होते ह्या पद्धतीने आपापल्या मुलांना शिकवणारे आणि अनेक गोष्टी नव्यानं तिथं कळल्या. तरी त्यावेळेला आम्ही नक्की केलंच की सईला आता शाळेतून काढायचं. पण शाळेतून काढायचं म्हणजे नक्की काय करायचं पालकांनी म्हणून? फक्त आपल्याबरोबर ती 24 तास असेल, मग करायचं काय अशा वेळेला? तर एक दिवस मनीष भैयांबरोबर बोलताना मी त्यांना विचारलं की भैया आता करायचं काय नक्की? अनस्कूलिंग करायचं तर ठरवलं आम्ही, मुलीला काढायचं शाळेतून ठरवलं, पण आता करू काय नक्की? 24 तास आहेत दिवसांचे. ते म्हणाले काय करायचं आहे, बस स्वतःचं आयुष्य जगायचं आहे, स्वतःला आनंद वाटेल आवडेल असं प्रत्येक क्षणी काय करता येईल त्यावर लक्ष ठेवायचं. आणि हे जसं काय एक पटकन असं प्रकाश पडावा डोक्यामध्ये असं काहीतरी आम्हाला गवसलं आणि तेव्हापासून आपल्याला नक्की जे आपण करतोय ते आवडते का प्रत्येक क्षणोक्षणी त्याचा विचार करायला लागलो. ते म्हणाले होते की तुमची जी एनर्जी आहे, तुम्ही जे करताय त्यातली, तुम्हाला जे आवडतंय त्यातली, ते तुमची मुलं घेणार आहेत. तुम्ही काय करणार, तुम्ही काय सांगणार ते फॉलो नाही करणार कदाचित, पण तुमची ती एनर्जी ते घेतील. पण तुम्ही सतत आनंदी असायला पाहिजे आणि तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्ही सतत करत राहायला पाहिजे. आणि तेव्हापासून आमचा नवा प्रवास सुरू झाला. शाळेत जायचं नसल्यामुळे मग श्रद्धा आणि सई फ्री झाली. मग आमच्यासोबत त्या दोघीही शेतावर यायला लागल्या. श्रद्धाला शेतीची बागकामाची थोडीफार आवड होतीच आणि घरातल्या कुंड्यांची वगैरे काळजी तीच एकटी बघत असे त्याकडे, आम्हाला काही गंध नव्हता त्याचा. आणि तिला ते अतिशय आवडायला लागलं शेतावर येणं राहणं वगैरे. आणि श्रद्धा म्हणजे आमच्या टीमचं राहुल द्रविड आहे, म्हणजे त्याला मी भरवशाचा बॅट्समन म्हणतो आमचा. थँक्यू. तर असं भरवशाचा बॅट्समन जेव्हा आपल्या टीममध्ये येतो ना, तेव्हा आपली टीम मजबूत होते. आणि श्रद्धा आल्यानंतर आमची टीम अतिशय मजबूत झाली आणि इथे शेती करताना पण ती दिसतीये. आणि त्यानंतर आम्ही एका शेतावर सुनील साळवी सरांच्या गेलो होतो आणि त्यांचं शेत पाहिल्यानंतर दुपारी जेवायला आम्ही प्रतीक धानमेर ह्या एका अवलियाच्या घरी गेलो आणि त्याचं घर मातीने बांधलेलं होतं आणि अतिशय सुंदर मस्त दिसणारं ते घर होतं. आणि पाहता क्षणी आम्ही त्या घराच्या प्रेमात पडलो आणि कुठेतरी असं जाणवलं की आपलंही घर असावं तर असं असावं. लगेचच आम्ही प्रतीकच्या इतर प्रोजेक्ट्सनाही भेट दिली. त्यांचं डिझाईन जत्रा नावाची टीम अनेक प्रोजेक्ट्स करत होती. नैसर्गिक पद्धतीने ते घरं बांधत होती, ज्याला रुरल आर्किटेक्चर म्हणतात. ते पाहून आम्ही नक्की केलं की त्यांनाही आपल्या शेतावर बोलवायचं. आणि सुदैवाने ते आले, होकार दिला त्यांनी आणि खूप छान घरं त्यांनी डिझाईन केली आमच्यासाठी. ती घरं आम्ही 2018 सालीच बांधायला सुरुवात केली. सुरुवातीला अनेक अडचणी होत्या. ह्या नव्या पद्धतीने काम करताना आपल्या इथल्या कामगारांना बऱ्याच ट्रेनिंग द्यायला लागल्या, त्याच्यात छोट्या मोठ्या चुका होत गेल्या. पण तरीही होता होता हळूहळू 2 वर्षामध्ये अतिशय सुंदर घरं अशी तयार झाली, जी पाहता क्षणी ज्याच्या प्रेमात आम्ही पडलो आणि आता येणारे पाहुणेही पडत आहेत. आणि सस्टेनेबल बांधकामं ही उभी राहिली. या दरम्यान LSUC म्हणजे स्वराज युनिव्हर्सिटीचा हा आणखी एक प्रोजेक्ट होता. ते 2 LSUC आम्ही अटेंड केले. म्हणजे काय असतं, 4 दिवस जगभरातले असे अवलिये जे वेगळ्या वाटेने जातात, वेगळा विचार करतात, असे एकत्र येतात एका ठिकाणी आणि 24 तास गुणिले 4 दिवस 5 दिवस जे काय धमाल करतात. त्यांना जे जे हवं ते करत राहतात. खूप वेगळ्या विचारांची अल्टरनेट जगणारी माणसं आम्हाला तिथे पाहायला मिळाली आणि एक कॉन्फिडन्स आला की अरे खरंच चांगलं आनंदाने जगणारी लोकं खूप आहेत जगात, मग आपण पण असं करू शकतो. आणि त्यानंतर आम्ही LSUCवरून आल्यावर लगेच 8 दिवस गावाला गेलो राहायला. लगेच ऑफिसने जॉईन केलं. त्यावेळी करोनाची चाहूल लागली होती. जगभरात लॉकडाऊन होत होते, भारतात अजून लॉकडाऊन सुरू झाला नव्हता. 19 मार्चला सईचा वाढदिवस होतो. तो करण्यासाठी आम्ही मुंबईत आलो. वाढदिवस साजरा झाला आणि त्याच दिवशी मला वाटतं की त्याच्या आदल्या दिवशी लॉकडाऊन अनाऊन्स झाला होता आपल्याकडे, जनता कर्फ्यू.
जनता कर्फ्यू आम्हाला थोडासा अंदाज होता की हा जनता कर्फ्यू म्हणजे 2-2.5 महिने हे लांबवणार आणि आपण अडकून पडणार फ्लॅटमध्ये. मग आम्ही विचार केला की जे काही आहे घरामध्ये ते सगळं पॅक करूया, गावाला शेतावर राहायला जाऊया, बघूया काय होतं आहे. तनुजा पण येणार होती, पण तनुजा म्हणाली मी 4-5 दिवसांनी तुम्हाला जॉईन होते, त्यामुळे तनुजा काही आली नाही. मी, सई, श्रद्धा असे सगळे आम्ही गावाला गेलो, जे काय होतं ते पॅक करून. आणि त्याच वेळेला पूर्ण लॉकडाऊन झालं, सगळं बंद, सगळीकडे मास्क, भीतीचं वातावरण हे सगळं होतं. आणि 1000 किंवा 800 स्क्वेअर फीटाच्या फ्लॅटमध्ये जे सगळे आमचे नातेवाईक आणि इतर मित्रमैत्रिणी अडकले होते, त्याच्या कंपॅरिझनमध्ये आम्ही शेतावर मोकळ्या वातावरणात चांगला ऑक्सिजन, जिथे ऑक्सिमीटर लावायची गरज नाही, चांगलं पाणी, सायकलिंग, ॲक्टिव्हिटी, शेतातली कामं, नदीवर बसणं, कॉफी पिणं, मोकळ्या वातावरणात आम्ही एन्जॉय केलं. म्हणजे जो मार्च ते मे हा खरं तर खूप डिफिकल्ट पिरियड असतो, कारण आता उष्णता वाढत चालली आहे. पण त्याचवेळी कोणताही ए सी वगैरे नसणाऱ्या अशा आमच्या शेतामध्ये आम्ही 2-2.5 महिने राहिलो आणि प्रचंड आवडलं आम्हाला ते. आणि आमचा तर होताच कल की शेतावर जाऊन राहूया, पण श्रद्धा, सईलासुद्धा तो अनुभव मिळाला आणि त्यांनाही वाटलं की आपण शेतावर जाऊया. त्याच वेळेला काय झालं की आमचा जो सॉफ्टवेअरचा बिझनेस होता तो थोडासा कमी झाला लॉकडाऊनमुळे, आणि पैशाचा स्रोत कमी झाला होता, पैसे आटले होते आणि कन्स्ट्रक्शनची कामं सुरू होती, लेबर्स येत होते. आम्ही एकाही कामगाराला आमच्या कामावरून कमी केलं नाही करोनाच्या काळातसुद्धा. आणि त्यामुळे अडचण होती थोडीशी पैशाची, पण आमच्याकडे एक ॲडव्हान्टेज होता. आम्ही मुंबईत स्वतःचं घर विकत घेतलं नव्हतं कर्ज घेऊन, त्यामुळे आम्ही फ्री होतो. जरी आम्ही जवळजवळ 2 कुटुंब मिळून लाखभर रुपये खर्च करत होतो महिन्याला आमच्या मुंबईतल्या राहण्यावर, आम्ही एका क्षणात तो निर्णय घेऊ शकलो की आता हे बंद करूया, कारण हे खर्च वाचूया आणि आपण शेतावर राहायला लागूया. आम्ही पहिला लॉकडाऊन जसा थोडासा शिथिल झाला, त्याचबरोबर सचिनने जुलैमध्ये घर सोडलं आणि त्यानंतर लगेच 1-2 महिन्यात मी सुद्धा घर सोडलं आणि कायमचं शेतावर राहायचा निर्णय घेतला. त्या पावसाळ्यात अनेक वेगवेगळी मित्रमंडळी आमच्या शेतावर राहायला आली. त्यातलं काही एक विरेन जो होता, जो कार्पेंटर होता, वूड वर्किंग हे त्याचा फोर्टे होता, त्याने आम्हाला वूड वर्किंग करायला शिकवलं. काही आणखी मित्रमंडळी आली, हे सगळी आमचं शेतातलं लाईफ सुरू झालं. साधारण ऑगस्ट 2020मध्ये आम्ही तिथे शिफ्ट झालो आणि आमचा एक मित्र आहे सुनील म्हणून, त्याला त्याच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त एक झाड लावायचं होतं आणि त्याची वाढ त्याच्या मुलीसोबत, इरासोबत वाढताना पाहायची होती. दर काही वेळाने लक्ष ठेवायचं होतं, ते पाहायचं होतं. म्हणून त्याने आम्हाला विचारलं तुम्हाला लावता येईल का? म्हटलं हो नक्कीच, आणि आम्ही काळजी घेऊ त्याची. सुनील शेतावर राहायला आला आणि त्याने एक छानसं आर्टिकल फेसबुकवर लिहिलं. ते वाचून त्याची एक मैत्रीण शर्मिला कलगुटकर म्हणून, ती शेतावर राहायला आली. तिलाही ते प्रचंड आवडलं तो अनुभव आणि तिने ते महाराष्ट्र टाइम्सच्या पहिल्या पानावर छापलं. ती बातमी आली आणि त्यानंतर अनेकांपर्यंत मोहरान पोहोचलं. आणि त्यातले एक होते श्री कल्याण तावरे सर, जे आर्याबाग नावाचं एक छानसं कुटुंब, वैश्विक कुटुंब समर्थपणे सांभाळत आहेत. आणि त्यांच्यासोबत खूप अनेक रथी महारथी आहेत आणि तेही ते आमच्या शेतावर घेऊन आले. त्यातलं एक ज्यांनी आमचा आता सत्कार केला ते किशोरदादा अहिरे होते. मेधा ताडपत्रीकर ज्या आता येत्या 12 तारखेला इथे बोलणार आहेत, वंदनाताई होत्या, मधू ज्या इथेच आहेत नाशिकला आणि शेती करतायत, असे अनेक जण आले. आणि अतिशय बाल्यावस्थेत असलेल्या मोहरांना त्यांनी त्यावेळेला मार्गदर्शन केलं आणि त्याला आधार दिला. आणि त्या सल्ल्यामुळे ते अगदी नव्या दिशेनं मोहरान धावू लागलं. अनेक पाहुणे त्यानंतर भेट द्यायला लागले. इथे रिव्ह्यूमध्येही तुम्हाला दिसतील जवळपास 392 रिव्ह्यू त्यानंतर आम्ही जमा करू शकलो. अतिशय छान रिस्पॉन्स पाहुण्यांकडून मिळायला लागला आम्हाला. आणि हे सगळं शक्य झालं ते आमच्या टीममुळे. तिथे येणाऱ्या पाहुण्यांची काळजी घ्यायची, काय करायचं याचा आम्हाला कोणताही पूर्वानुभव असा नव्हता, हॉटेलिंगचा किंवा ॲग्रो टुरिझमचा वगैरे. पण आमचे तिथली स्थानिक मंडळी सगळी आणि श्रद्धा, प्रमोद, जयाबाई, नाजुका आणि बाकीची सगळी टीम, आणि सगळ्यांनी मिळून पाहुण्यांची अतिशय छान काळजी घेतली. आणि त्याच्यामुळे आम्हाला चांगला अनुभव यायला लागला.
हळूहळू ते जे 2 कॉटेजेस होते ते आम्हाला कमी पडायला लागले आणि मग आम्ही एक छानसा कॅम्पिंग एरिया असा डिझाईन केला. आम्हाला एक वर्कशॉप तिथे घ्यायचं होतं पर्माकल्चरचं, पण तिथे जेव्हा आम्ही ते अनाऊन्स केलं त्यावेळेला दुसरा की तिसरा लॉकडाऊन सुरू झाला होता आणि त्याला फारसे रजिस्ट्रेशन्स मिळाले नाहीत. पण ते कॅम्पिंग एरिया तर छान तयार झाला होता. माझी वहिनी कॅप्टन तनुजा जी फौजी की पाठशाला चालवते ठाण्यामध्ये, ती कॅम्प्स वगैरे ठाण्याला घेत असेल आणि त्याचा अनुभव आम्हाला होता. आणि ते ठाण्यावरचे कॅम्प्स मग आम्ही फौजी की पाठशाला बरोबर मिळून आम्ही मोहरानला घ्यायला लागलो आणि त्या कॅम्पिंगलाही खूप छान प्रतिसाद मिळायला लागला मुलांचा, फॅमिलीजचा, आणि त्यांनाही ते आवडू लागलं. आणि मग तिथे इतर अनेक फॅसिलिटीज, सुविधा आम्ही वाढवायला लागलो. काही कयाकिंग वगैरे सारखे ॲक्टिव्हिटीज असतील, नदीवर पोहणं असेल, सायकलिंग असेल, डिकॅथलॉन सारख्या चांगल्या संस्थेकडून आणलेले वेगवेगळे गेम्स, इंडोर आउटडोर गेम्स तिथे आम्ही आणले. आणि आता लेटेस्ट अगदी म्हणजे मडबाथ वगैरे अशा जशा सुचतील तशा छान छान ॲक्टिव्हिटीज आम्ही आणतोय आणि त्याचा खूप छान प्रतिसाद आम्हाला मिळायला लागला. हळूहळू आम्हाला कॉटेज कमी पडायला लागलेच होतेच. मग आम्ही अजून 2 कॉटेजेस, 2 विला बांधून घेतले आणि तेही पर्यावरणपूरक पद्धतीने बांधलेले विला असे छान पद्धतीने तयार झालेत. आणि राहण्याची वगैरे अतिशय सुंदर व्यवस्था, जरी नॉन AC असलं तरीही सगळ्यांना आवडू लागलं तिथे. हा सगळा प्रवास सुरू होता, पण मोहरांच्या शेताचं काय झालं? शेतात काय होत होतं? तर हे चित्र ते दाखवत आहे. 2010मध्ये चित्र कसं होतं, 2016मध्ये कसं होतं, आणि हा 2024चा फोटो आहे गुगल अर्थचा. त्यावरून पूर्ण हिरवगार दिसतंय. आता हे नुसतं तेवढंच खरं नाही आहे. जवळजवळ 400 प्रकारच्या खाद्य वनस्पती, 35 प्रकारच्या भाज्या, 80 प्रकारच्या रानभाज्या, 42 प्रकारची फळं, हे सगळं तर आम्ही तिथे करतोच आहोत. कोंबड्या, मासे, क्वेल्स, अंडी, तेल, म्हणजे ताटात जे जे यायला पाहिजे ते सगळं आम्ही ह्या आमच्या शेतातून पिकवतोय. पण आता तुम्ही हा जो 24चा फोटो पाहिलात, तिथे जर असं कोणत्याही एखाद्या पूर्ण वाढलेल्या आमराईचा किंवा चिकूच्या बागेचा फोटो पाहिला, तो सुद्धा असाच दिसेल, पूर्ण घनदाट. पण फक्त तेवढंच नाही आहे, इथे वेगवेगळ्या 7 थरांमध्ये आम्ही जंगल वाढवतोय. त्याला म्हणतात फूड फॉरेस्ट. पर्माकल्चरमधली ही कॉन्सेप्ट आहे. सर्वात आधी मोठी झाडं जी उंच वाढतात, त्याच्यानंतर लहान झाडं, मग झुडपं, त्याच्यानंतर लहान झुडपं, त्याच्यानंतर जमिनीवर वाढणारी गवतं आणि आणखी तशी झाडं, आणि त्यानंतर कंद, आणि ह्या सगळ्या झाडांवर वाढणाऱ्या वेली, अशा 7 वेगवेगळ्या थरांमध्ये हे फूड फॉरेस्ट वाढतं. त्यामुळे ह्या 7 वेगवेगळ्या थरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वनस्पती तुम्ही घेऊ शकता. फक्त फळच नाही, फक्त भाज्याच नाही, फक्त उन्हात वाढणाऱ्या वनस्पतीच नाही, तर सावलीत वाढणाऱ्या, थोड्या ऊन सावलीत वाढणाऱ्या, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या, काही पाण्यात वाढणाऱ्या, अशा सगळ्या वनस्पती आम्ही घेऊ शकलो. आणि त्यामुळे आमच्या खाण्याची पूर्ण सोय आणि सुरक्षितता आम्ही मिळवू शकतो. आपण महाभारतामध्ये अक्षय पात्राची कथा ऐकली असेल कदाचित. पांडव आणि द्रौपदी जेव्हा वनवासात जातात तेव्हा सूर्यदेवाने दिलेलं अक्षय पात्र त्यांच्याकडे असतं आणि ते सकाळपासून संध्याकाळपर्यंत त्यांना जे हवं ते देतं. तर तसं हे आजच्या युगातलं आमचं स्वतःचं अक्षय पात्र तयार झालं मोहरांमध्ये ह्या गेल्या काही वर्षामध्ये. त्याबरोबर आर्थिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीनेही बरंच स्वावलंबन आम्हाला मिळालं. नुसतं ॲग्रो टुरिझम तर आहेच, पण ॲग्रो टुरिझम जे येणारे पर्यटक त्याच्यातून पुरेसे पैसे मिळत होते, त्याच्यामुळे आम्ही स्वतःची बांधकामं आणि इतर गोष्टी बऱ्याच सुविधा निर्माण करू शकलो. पण त्याचबरोबर आमचं शेतही स्वावलंबी होत होतं. आमच्या शेतातून गेल्या काही वर्षामध्ये भारताच्या प्रत्येक शहरात आम्ही आंबे पाठवलेले आहेत आणि आजही आम्हाला आंब्यांसाठी जाहिरात करावी लागत नाही. कारण आधी गेल्या 5 महिन्यांपासून फुलावर यायच्या आधीपासून लोकांनी आंबे मागायला सुरुवात केली आमच्याकडे. आणि एवढ्या प्रकारची फळं, भाज्या, सगळ्या गोष्टी तिथे आता आम्हाला मिळायला लागल्यात. आणि हा जो बाजूचा फोटो दिसतोय त्याच्यामध्ये एक पेरूचं छोटंसं रोप दिसतंय. इरा जेव्हा आली होती तेव्हा तिने तिच्या वाढदिवसासाठी जे लावलेलं झाड होतं तो इराचा पेरू 2020मधला, आणि हा पक्ष्यांनी खाल्लेल्या बीमधून पडलेला, तयार झालेला, नैसर्गिक वाढलेला हा बीमधून तयार झालेला पेरू. आता शेत नैसर्गिक वाढायला लागलं आहे, त्या ऑटो मोडवर गेलं आहे. आता अशी अनेक झाडं जी बियांपासून वाढत आहेत अशी आम्हाला दिसायला लागलीत. भोकर, पेरू, आंबा,
आणि अशी असंख्य भाज्या रानभाज्या, म्हणजे जंगल आता ऑटो मोडवर गेलं आहे. हा गेल्या 2 दिवसापूर्वीचा फोटो आहे. पूर्ण हिरवगार असं हे मे महिन्यातलं हे जंगल आहे. बाजूला पूर्ण रखरखाट आहे. 40च्या वर कोकणातलं तापमान गेलं आहे आणि अशा तापमानातही हे हिरवं ओॲसिस टिकून राहिलं आहे. ते नुसतं टिकून नाही राहिलं आहे, ते जोमाने फोफावतं आहे. आज अशी परिस्थिती आहे की इथे ज्या बिया, इथे जे पक्षी, इथे जे प्राणी, इथे जे जीवाणू, हे सगळं जे वाढेल त्याने इथून भविष्यात जर आपण तिथे निसर्गाची हानी नाही केली तर असंच जंगल सगळीकडे पसरेल. अशा ऑटोमोडवर हे जंगल आता गेलेलं आहे. नुसतं तेवढंच नाही, तर जसजशी ही हिरवी झाडी वर तयार होते तशीच आमची जमीन तयार होते, ती भुसभुशीत होते, त्यातली बायोडायव्हर्सिटी वाढते आणि त्यात वेगळ्या झाडांना अतिशय चांगल्या पद्धतीने वाढ होतं आहे. हेही नाही, हे तर एक भाग झाला, पण नैसर्गिक फार्मिंगचे पितामह फुकुओकांनी म्हटल्याप्रमाणे फार्मिंगचा उद्देश हा फक्त पीक घेणं नाही आहे. फार्मिंगचा उद्देश हा नुसतं पीक घेणं नाही आहे, तर ती मानवी मनाची आणि माणसांची मशागत करणं आहे. तर असं ह्या शेतीने आमच्या मनांची, आमच्या विचारांची अतिशय चांगली मशागत केलेली आहे आणि त्यामुळे खूप चांगली लोकं आम्हाला ह्या इथून मोहाकडून मोहरानापर्यंत येण्याच्या प्रवासात भेटलेली आहेत. आणि हे मोहरान चांगल्या विचारांनी जे आता जात आहे तसेच हे विचार इतर ठिकाणी पसरत आहेत. म्हणजे आज आम्हाला सांगायला आनंद वाटतो की आमचं जसं मोहरान घर आहे तसंच घर आम्हाला नाशिकमध्ये आहे, तसंच घर आम्हाला ठाण्यामध्ये आहे, तसंच घरी आम्हाला पुण्यामध्ये आहेत. आमची एवढी घरं वाढलीत ह्या एवढ्या थोड्याशा कालावधीमध्ये. आणि मोहरान हे नुसतं एक शेत न राहता एक विचार झाला आहे, एक चांगला, आनंदाने, आरोग्यपूर्ण आणि निसर्गाच्या साथीने जगण्याचा हा विचार आहे. हा विचार असाच वाढत राहो ही गोदामाई चरणी प्रार्थना. धन्यवाद. धन्यवाद. काय सईचं शिक्षण कसं केलं? सई जसं मी सांगितलं ती अनस्कूलिंग करते. म्हणजे पहिलीला असताना तिला शाळेतून काढलं आणि त्यानंतर तिचं लक्ष फक्त एकच असतं की स्वतःला काय आवडतं ह्या क्षणी ते करायचं आणि जगत राहायचं. आणि त्या जगण्यातून ती आपोआप वेगवेगळ्या गोष्टी शिकत गेली आणि आताही शिकतीये. बस एवढं सोपं आहे. आणि 10 वर्षापूर्वी जेवढं हेल्दी, जेवढं आरोग्यपूर्ण आम्ही जगत होतो त्याच्या कितीतरी पटीने जास्त आरोग्यदायी आम्ही आत्ता जगतोय. कितीतरी जास्त चांगल्या पद्धतीने आमचे विचार विकसित झालेत, कितीतरी जास्त चांगली लोकं आम्हाला जोडली गेली आहेत. या सगळ्यांचा ॲक्सेस सईला आहे. आणि आज जर ती आम्हाला असं वाटतं की शाळेत जात असती, त्या मानाने आज शेतावर राहून तिची जी वाढ झालेली आहे, शारीरिक, बौद्धिक आणि मानसिक या तिन्ही दृष्टीने अतिशय उत्तम वाढ झालेली तिची.